त्या पहाटे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी धनंजय बाराते आहेत, जे येरवडा परिसरातले सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि त्या दिवशी पहाटे तुम्ही येरवडा पोलीस स्टेशनला गेला होता, ज्या दिवशी हा अपघात झाला होता. तुम्ही तिथे कशासाठी गेला होता आणि तिथला सगळा घटनाक्रम सांगा. सदरील जो अपघात झाला हा खूप मोठ्या प्रमाणात झाला कल्याणनगर मधला. आणि त्यामुळं माझे जे लहान बंधू आहे ते टॅक्सी ड्रायव्हर आहे, ते रात्रभर ओला उबेर वगैरे अशा गाड्या चालवतात. त्यांनी त्या अपघाताची कल्पना दिली आणि बाहेर थांबलेली म्हणजे प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्या मतदारसंघात राहतो त्या लोकप्रतिनिधीची गाडी तिथं थांबली होती बाहेर. त्याच्यावर जे लोकप्रतिनिधी स्टिकर असतात त्यांनी ते पाहून मला सांगितलं की असं असं भाऊ ऍक्सिडेंट झालाय आणि तिथं मोठ्या मोठ्या गाड्या थांबलेल्या आहे तिथं. तर त्यावेळेस मी तिथं पोहोचलो होतो. तर त्या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी त्या रात्री 3:35च्या दरम्यान ते तिकडे होते. तुम्ही किती वाजता पोहोचला होता म्हटलं? मी पोहोचलो होतो साहेब 3:30 एक साधारणतः 3:30च्या दरम्यान. आणि ते तिथं होते. आणि त्यातील स्थानिक पोलीस जे होते, लोकलाइज पोलीस, ते म्हणजे बाहेरील व्यक्तीला त्या आतमध्ये जाऊन देत नव्हते. त्यामुळे त्या ठिकाणी जाणारी वर्दळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहता तर त्या ठिकाणी त्या जो ऍक्सिडेंट झाला त्या अपघातातील ज्या ज्या युवकाने ते अपघात केला त्याचे रिलेटिव्ह म्हणजे त्याचे वडील असो किंवा त्याचे चुलते असो, त्याचे रिलेटिव्ह त्या ठिकाणी तो उपस्थित होते. साधारणतः हा कारभार 3:45-4 पर्यंत तिथपर्यंत चालू होता. 4:30ला लोकप्रतिनिधी तिथून निघून गेले. काही जे विटनेस होते, जे मी त्याचं समक्ष डोळ्याने पाहिलेले, काही विटनेस जे होते ज्यांनी त्या अपघातातील त्या मुलाला पकडलं साक्षात तिथं, तर त्यांना तिथं साक्ष देऊ दिली नाहीये, त्याला तिथून हकलण्यात आलेलं आहे. साहेब त्या मुलाला जे मारायला लोक होते तिथं, जमावाने जो चोप दिला त्याला पकडून, तर त्या लोकांना धमकवून तिथून पाठवण्यात आलं. आणि त्याच्यात मुळात फक्त एकच रिक्षावाला विटनेस घेण्यात आला. मग बाकीची लोक हा तिथे विटनेस नाहीये, हा एक पहिला संशयाचा भाग. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस या अपघात झाला त्या रात्री 6:15 वाजेपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही ड्रायव्हरला आणण्यात आलं नव्हतं. आलं 6:30च्या दरम्यान एक व्यक्ती त्या चॉकलेटी कलरच्या पोर्श किंवा BMW अशा गाडीतनं, त्या बिल्डरच्या गाडीतनं तो उतरून त्याला आणण्यात आलं आणि तिथं तो जमा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मी आणि माझे मित्र सुहास कांबळे, सामाजिक कार्यकर्ते, 26 तारखेला माझ्या भावाचा अपघात झाला, त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो असता हा सगळा VIP ऍक्सिडेंट झाल्याचा मला तो समजून आलं. त्या ठिकाणी थांबले असताना या पोलीस स्टेशनचे जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे सुट्टीवर असल्या कारणाने समजतच त्या ठिकाणी चार्ज घेतला होता त्यातील DCP मगर साहेबांनी. त्यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या केबिनच्या बाहेर थांबलो असता त्या ठिकाणी ते अग्रवाल फॅमिलीची लोक तिथं होती. त्यांचा तिथं इंटरफेरन्स हा मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची मोबाईलची वापरण्याची सक्ती केली होती की मोबाईल काढू नका खिशातला किंवा कोणत्याही प्रकारचं शूटिंग काढू नका वगैरे, तुम्हाला साहेबांना भेटायचं तर बाहेर थांबा. काही शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथे निवेदन देण्यासाठी आले होते. नाही, आता हे मलाच नाही, हे कसं की तुम्ही मधल्या गॅप नंतरच सांगतात. म्हणजे सुरुवातीला तुम्ही गेला सकाळी किती म्हणता तुम्ही 3-3:30 वाजता, पहाटे एकदम. त्यावेळी तिथे सगळं जबाब नोंदवण्याचं काम सुरू होतं, काय साक्षी किंवा काय साक्षी म्हणजे कोणी साक्षीदार म्हणून जे होते, काय विटनेस तुम्ही म्हटलं जी लोक होती ज्यांनी तिथं पकडली होती ती लोक ते गोळा झाले होते पोलीस वगैरे. आणि त्यावेळेस ते वाहन उचलून आणण्याचं काम वगैरे जे काही चाललं होतं त्यावेळेस ती लोक तिकडे धावपळ करत होती की बाबा हा ऍक्सिडेंट कोणाचा झालाय किंवा का त्याला पकडून नेले. चौकी बरेच जमाव झाला होता पण त्यांना तिथं आतमध्ये येऊन नाही गेलं. आणि तिथे काहीतरी म्हणजे एक आता ऐकायला मिळालं की जो अल्पवयीन आरोपी किंवा जे लोक तिथे आलेले होते त्यांना पोलिसांनी खायला मागवलं, पिझ्झा मागवला. तो किती काय ऍक्च्युली ती रात्रीचा कारभार नव्हता, तो कारभार होता दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेचा दुपारच्या 2 वाजताचा कारभार. आम्ही 1 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला होतो आमचं म्हणणं मांडण्यासाठी, 26 तारखेचा आमच्या प्रकरणाचा न्याय मागण्यासाठी. आणि तेथील असलेला एक मदतनीस आहे म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधीचा जो हस्तक म्हणता येईल निकटवर्ती आहे त्याचा वावर तिथं होता. ज्यावेळेस मी त्या लोकप्रतिनिधीच्या निकटवर्ती अशी बोललो की तू इकडे कसा काय वगैरे, तर त्यांनी ती टाळाटाळ केली. हा तिथील त्या CCTV फुटेजमध्ये तुम्हाला साक्षात दिसाल. त्यांनी ते चॉकलेटी कलरचं ते बर्गरचं ते पॅकिंग वगैरे ते तिथं स्थानिक पोलिसांचा एक मदतनीस असतो, मदतनीस म्हणता स्वयंसेवक वगैरे म्हणता येईल त्याला, 0 पोलीस तुम्ही तुमच्या भाषेत बोलता, त्या 0 पोलीसने ते घेतलं. आणि जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे त्यांच्या शेजारी खोलीत आरोपी हवा असतो लॉकअपमध्ये, पण आरोपीला ट्रीटमेंट देण्यात आली. पोलिसांच्या साईड एक लिपिकांचा जो रूम आहे त्याच्यात त्याला बसवलं होतं आणि एक जाडासारखा एक व्यक्ती तिथं बसला होता. नंतर कळलं की तो ड्रायव्हर होता, जो मीडियामध्ये मी ते पाहिलं.
हो तिथं. मग त्यांना तो बर्गर वगैरे तो देण्यात आला. हे हे कृत्य हे मी माझ्या डोळ्याने पाहिलं. म्हणजे बर्गर दिला होता, पिझ्झा नव्हता. पिझ्झा नव्हता दिला, बर्गर दिला होता, पण त्यांना तो खायला देण्यात आला. तर हा झाला एक भाग. दुसरा जो भाग आहे की सकाळच्या पाठला जे लोकप्रतिनिधी तुम्ही म्हणताय, तर ते किती वेळ तिथे होते आणि ते एकटेच आले होते का त्यांच्यासोबत कोणी होतं, काय त्याच्याविषयी माहिती तुम्हाला? साधारणतः ते लोकप्रतिनिधी 1 ते 1.5 तास तिथं होते. बरं. 1 तास त्यांचा वावर होता. त्यांच्याबरोबर त्यांचे निकटवर्तीय जे कार्यकर्ते होते तेही तिथं होते. बरं. आणि वेदांत अगरवाल म्हणजे जो मीडियात मला नाव कळलं, ज्याने अपघात केलेला आहे, त्याचे रिलेटिव्ह, त्याचे वडील आणि त्याचे, मी सांगता येणार नाही मला की एक्झॅक्टली ते त्यांचे चुलते होते का नातेवाईक होते, पण त्यांचे ते नातेवाईक तिथं ते त्या ठिकाणी उपस्थित होते. पण हे लोकप्रतिनिधी स्वतःहून तिथे आले होते, एकटेच आले होते का? महत्वाचं म्हणजे ते का की काय झालं, कुणाच्या गाडीतनं आले होते काय? नाही, लोकप्रतिनिधी त्यांच्या गाडीतनंच आले होते, परंतु त्यांच्या सोबत त्या अपघात प्रकरणातील नातेवाईक किंवा त्याचे ते वडील त्यांच्यासोबत होते. म्हणजे त्यांना घेऊन आलंय घरून वगैरे असं, म्हणजे तो एक सांगा. तुम्ही जे आता म्हटलात की त्यांना घरी जाऊन आणलं गेलं किंवा असं काय? म्हणजे माझ्या मित्रांकडनं मला असं कळलं की त्या बिल्डरनी, म्हणजे तो कोण अपघातग्रस्त, म्हणजे अपघात ज्याने केला त्याच्या वडिलांनी लोकप्रतिनिधींना फोन केला, पण तो फोन उचलला नसल्यामुळे तो बिल्डर त्या लोकप्रतिनिधींच्या घरी गेला होता आणि तो त्यांना घेऊन आला तो तिथं. असं खूप जवळच्या माझ्या व्यक्तिमधला, राजकारणात सगळेच वैरी नसतात त्यामुळे तो भाग नंतरचा. असा प्रकार झालेला आहे. पिझ्झा ही माध्यमातून म्हणजे चर्चेतला विषय आला, पिझ्झा बर्गर, पण तो ऑलरेडी बर्गर होता. दुसरा एक भाग याच्यामध्ये एक ब्लड सॅम्पलचा विषय आहे की मुलाचे, म्हणजे जो कोणी अल्पवयीन मुलगा आहे त्याचे ब्लड सॅम्पल हॉस्पिटलला पाठवले गेले, ससून हॉस्पिटलला. तर त्यामध्ये देखील हेराफेरी झालेली आहे. तुम्ही असताना असं काही घडलं होतं, म्हणजे तो मुलगा कुठल्या गाडीतनं गेला होता किंवा त्याच्याविषयी तुम्हाला काही माहिती तुमच्या सोर्सेस मधनं कळली का? मी त्या दिवशी, घटनेच्या दिवशी 19 तारखेला साधारणतः 4:30-5 वाजेपर्यंत येरवडा पोलीस स्टेशन मध्ये होतो. पूर्णपणे त्या ठिकाणी आरोपीला VIP ट्रीटमेंट चालू होती. त्याला पिण्यासाठी 400 रुपयाचं पाण्याची बॉटल होती, हिमालयन कंपनीची होती. त्याला साधं पाणी दिलं जात नव्हतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस स्थानिक वृत्तपत्रातले जे पत्रकार तिथून निघून चालले होते त्यावेळेस त्या आरोपीला बाहेर काढण्यात आलं आणि एर्टिका, एक म्हणजे पर्सनल प्रायव्हेट एर्टिकामध्ये त्याला पोलिसांच्या गाडीत नेलं नव्हतं. एक पोलीस कॉन्स्टेबल देऊन त्याला मेडिकलला नेण्यात आलं. त्याच्या पाठोपाठ त्या लोकप्रतिनिधीचे निकटवर्ती त्याच्या मागोमाग गेले. आणि तिथं मग तो पूर्वी घोटाळा झाला. तो जो आदला बदल, फेरबदल हा सगळा ठरवून झाला, असा माझा आरोप आहे. तुम्ही बघितलं त्याच्यासोबत जाताना किंवा ससून मध्ये ही जी गडबड झाली पाठोपाठ झाले, तर आपल्याला CCTVची छाननी जर केली त्या 100% त्या गाड्या तुम्हाला त्या ससून हॉस्पिटलमध्ये मिळतील. ते निकटवर्तीय ज्यांचं कोणतंही काम नव्हतं, सामान्य माणूस तिथं तक्रार द्यायला येतो, पण निकटवर्तीय तिथे कशाला आले होते? तेच निकटवर्तीय त्याच दिवशी त्या ठिकाणी त्या ब्लड सॅम्पल बदलण्याच्या ह्याच्यातला जो आरोपी आहे, जो वडवाय असेल किंवा कर्मचारी अतुल तो कांबळे किंवा काय त्याचं भट कांबळे, याच्यापर्यंत माध्यमांनी दाखवलं की यांनी 3 लाख रुपये दिले, पण त्या भट कांबळेंना 3 लाख रुपये कोणी दिले हा प्रश्न उभा आहे. आणि माझा प्रत्यक्ष आरोप आहे की त्या ठिकाणी ते काम ते निकटवर्तीयांकडनं झालेलं आहे आणि ते समक्ष त्या दिवशीचे CCTV पुरावे जर आपण गोळा केले तर ते समक्ष येईल. हे प्रकरण दडपण्याचा किंवा त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला असं तुमचं म्हणणं आहे? हो, 100% सर. याच्यावर सुरुवातीपासून राजकीय हस्तक्षेप होता, तो आजही आहे, वारंवार तो आहे. माझा प्रश्न हाच आहे की जेव्हा त्या वेदांत अगरवालला त्या ठिकाणी पकडलं, 50 लोक त्याला तिथं मारत होते, 50 लोकांनी त्याला ते पकडून दिलं, पण मग विटनेस तुमच्याकडे एकच का? प्रत्येक विटनेसवर दबाव आणला जातो. आणखी एक मुद्दा की हे तुम्ही जे काही सांगताय ते या गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टिकोनातनं किंवा खटल्याच्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचं किंवा संवेदनशील आहे. गुन्हा घडला हा एक भाग झाला, म्हणजे घटना घडली ती कल्याणी नगर कॉर्नरला, आणि दुसरं पोलीस स्टेशन मध्ये काय घडलं आणि त्यानंतर काय घडलं त्यातनं एक वेगळेच प्रकरण बाहेर येत आहेत. म्हणजे जसं त्या ड्रायव्हरला डांबून ठेवण्याचं प्रकरण असू द्यात किंवा रक्ताचे नमुने बदलण्याचं प्रकरण असू द्या, हे वेगळंच बाहेर येत आहे. तर या सगळ्यामध्ये तुम्ही प्रत्यक्षदर्शी किंवा त्या ठिकाणी त्रयस्थ म्हणून साक्षीदार आहात, याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि मुख्यतः तुम्हाला जर समजा साक्षीदार म्हणून प्रत्यक्षदर्शी म्हणून बोलवलं तर तुमची जाण्याची तयारी आहे का? सर, साक्षीदार म्हणून जर बोलवलं तर प्रत्यक्ष मी साक्ष देण्यास तयार आहे, परंतु भीती ह्या गोष्टीची आहे, म्हणजे आता मी ज्या परिसंवाद पुणेकरांच्या परिसंवाद कार्यक्रमाला
उपस्थित होतो. मी त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते होते राज्याचे वडेट्टीवारजी साहेब, त्या ठिकाणी आसिमजी सरोदे होते, विशंबर चौधरी होते. मी यांना माझं म्हणणं मांडलं की मी जर या प्रकरणात जर मी साक्षीदार होण्यास तयार आहे, बर्गर पुरवण्यात VIP ट्रीटमेंट जे झाल्या त्यात मी साक्ष देण्यास तयार आहे. परंतु जर दिनांक 21 तारखेला मी यांच्या विरोधात तक्रारी अर्ज करतोय, 26 एप्रिलला येरवडा हिट अँड रन प्रकरणात त्या ठिकाणी माननीयांचं नाव माझ्या अर्जात आहे, याची कल्पना मी CPंना भेटून दिलेली आहे. पण माझं फक्त अर्जात नाव येतंय, मी स्थानिक लोकप्रतिनिधींचा घेतोय, प्रत्यक्ष आरोप करतोय, CCTV फुटेजची मागणी करतोय. त्यामुळं दिनांक 22/5/2024 रोजी स्थानिक राहुल जगदाळे जे आत्ता निलंबित केलेले, ज्यांच्यावर CPंनी कारवाई आहे, त्यांनी मला क्राईम ब्रांचच्या किंवा तुमचे पोलीस हवालदार जे विदाऊट वर्दीतले, त्यांना मला घरी पाठवून मला उचलून मला त्या ठिकाणी धमकवलं. त्या धमकवल्याची तक्रार सुद्धा मी त्यांना केली की बाबा रे, तू काही बघितलेलं नाहीये, राहिली तुझी काही तक्रार असेल ती मागं घ्यायची. म्हणजे कुठल्या त्या जुन्या प्रकरणातली प्रकरणातली. आणि जे मी त्यांना सांगितलं की साहेब, जर हा तुम्ही माझ्यावर न्याय देताय, तुम्ही या मुलाला बर्गर चालताय, तर मी ही साक्ष द्यायला तयार आहे. तर त्यावेळेस त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांसोबत मला त्यांनी शिवीगाळ करून मला धमकवलं, तुला काय करायचंय का. उपस्थित काही जुने अधिकारी होते, त्यांनी येऊन माझी माफी मागितली की हा प्रकार पुढे वाढवू नको, हे नवीन साहेब एक कदाचित सामाजिक कार्यकर्त्यांना कोणाला ओळखत असेल, तो प्रकार तू मिटवून घे. त्याची तक्रार मी आयुक्तांकडे, पुणे पोलीस आयुक्तांकडे समक्ष भेटून केलेली आहे. त्यांनी मला आश्वासन केले की 2 दिवसात ती समिती मी गटक करून CCTV फुटेज चेक करून त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करेल. परंतु अद्याप त्या प्रकारची कोणतीही कारवाई केलेली नाहीये. म्हणजे तुम्हाला धमकवल्या जात आहे कारण तुम्हाला हे सगळं माहिती आहे असं तुमचा दावा आहे की कारण तुम्ही तर तुमच्या भावाच्या वेगळ्या ऍक्सिडेंटची माहिती घेण्यासाठी किंवा त्याचा पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो, बरोबर आहे. आता तुमची काय मागणी आहे शेवटचा प्रश्न? माझी मागणी हीच आहे की या केसकडे एक ऍक्सिडेंट म्हणून बघण्यात नाही यावं. ही केस एक हाय प्रोफाईल केस आहे, ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. जर याच प्रकरणात त्या वेदांत अग्रवालला शिक्षा व्हायला पाहिजे. ही सिस्टीम जर एकटा तो अल्पवयीन आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव आपण म्हणजे तुम्ही पण हे करा की ते नाव आपण अजून जो या प्रकरणातील जो आरोपी आहे हा त्याचं नाव मी सांगू शकत नाही, अल्पवयीन काही त्याच्या त्रुटी असल्यामुळे मी नाव घेऊ नाही शकत. परंतु या प्रकरणात त्या आरोपीला ती शिक्षा व्हायला पाहिजे होती. आरोपी 17 वर्ष 8 महिन्याचा आहे. 4 वर्ष 4 महिन्यांनी तो बालिक होणार होता. त्यामुळे तो भाग क्रिटिकली आहे थोडासा, तो भाग कोर्टाचा आहे, न्यायाचा आहे वगैरे. परंतु ती शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर खरे अपराधी, खरे जे पुणेकरांचे अपराधी आहे, खरे जे त्या मुलीचे किंवा त्या मुलाचे अपराधी अपघाती, ते खरं तर ही न्यायव्यवस्था आहे. त्या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत जे यांना पाठबळ देतात, यांना ऊर्जा देतात आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या साक्षीदार फोडण्याचं, FIR चेंज करण्याचं काम करतात. आज उद्या जर मी या साक्षीला मी साक्ष देण्यास तयार आहे, पण मला जर ह्या पुणे प्रशासन, पोलीस प्रशासनावर विश्वास राहिलेला नाहीये की आज उद्या जर मी या गोष्टीसाठी समोर आलो, मी साक्ष देण्यास तयार झालो, ते उद्या काहीही माझ्या जीवाचे करू शकतात. इथपर्यंत यांची मजल जाऊ शकते. तुमचं म्हणणं एवढंच आहे की या प्रकरणाचा योग्य तो काय म्हणता येईल, या प्रकरणाचा योग्य तो तडा लागला पाहिजे. जे कोणी गुन्हेगार असतील, दोषी असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खानमोरचा, अरुण मेहत्रे, G24 तास, पुणे.